नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत बाजरीचे सांडगे किंवा खारोडे कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. हे बाजरीचे खारोडे तुम्ही एकदा जर करून ठेवलात, 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात आणि हे बाजरीचे खारोडे तळून जरी खाल्लात तर एकदम चवीला छान लागतात. जर तुम्ही तळून खाण्याच्या ऐवजी या ठिकाणी हे कच्चेच बाजरीचे खारोडे त्याच्यासोबत कच्चे शेंगदाणे जरी खाल्लात तर एकदम चवीला भारी लागतात. तसं तर हे खारोडे बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि एकदम पटकन होणारे हे खारोडे आहेत. पण हे खारोड्याचं पीठ जर व्यवस्थित नाही शिजलं, तर या खारोड्याचा चुरा होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला पीठ कसं शिजवायचं, किती वेळ शिजवायचं आणि खारोडे कसे बनवायचे, ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे खारोडे आपण 2 ते 3 किलोच्या प्रमाणामध्ये केलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये पण केलेले आहेत. काही सांडगे केलेले आहेत आणि काही चकल्या बनवल्या आहेत. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपण मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आपण इथे बाजरीपासून सांडगे किंवा चकल्या केलेल्या आहेत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बाजरीच्या खारोड्या बनवण्यासाठी इथे मी एक 3 किलोच्या प्रमाणामध्ये इथे बाजरी घेतलेली आहे. तर या बाजरीला 3 ते 4 पाण्यामध्ये हे बाजरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि ही बाजरी छान गिरणीवरती सडून आणलेली आहे. तर बघितलात तुम्ही मस्त आपली ही बाजरी छान सडून आणलेली आहे. तर तुम्ही ही बाजरी रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालून सकाळी ही बाजरी पाण्यातून काढून नंतर थोडीशी ही बाजरी हडकल्यानंतर तुम्ही ही बाजरी दळून आणू शकता. तर इथे आमच्याकडे पाण्यातून काढल्यानंतर बाजरी छान सडून आणतात आणि त्याला जाडसर हे गिरणीवरती अशा पद्धतीने हे बाजरी छान दळून आणलेली आहे. तर जास्तीचं बारीकही करायचं नाही आणि जास्तीचं मोठंही करायचं नाही. तर अशा पद्धतीने इथे जाडसर मी ही गिरणीवरती बाजरी छान दळून आणलेली आहे. तर इथे संध्याकाळीच आमच्याकडे हे बाजरीचं पीठ शिजवलं जातं आणि पहाटे उठून हे बाजरीच्या खारोड्या घातल्या जातात. तर इथे संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. तर या ठिकाणी चुलीवरती जाळ लावलेला आहे आणि त्यावरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्यावरती झाकण ठेवलेलं आहे. हे पाणी गरम होईपर्यंत आपण खारोड्यामध्ये काय-काय साहित्य लागतं घालण्यासाठी ते बघूया. तर इथे एक अर्धी वाटी अजवाईन घेतलेला आहे, अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे, 1 वाटी तीळ घेतलेला आहे, अर्धी वाटी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथे अजवाईन आणि आपण जे जिरं घेतलं होतं, त्या जिरं आणि अजवाईन मिक्सरमध्ये अशा पद्धतीने आपल्याला त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इकडे चुलीवरती आपण पाणी जे ठेवलं होतं गरम करण्यासाठी, ते इथे आपलं छान पाणी गरम झालेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे या ठिकाणी जे आपण मसाले घेतलेले आहेत, अजवाईन, जिरे जे वाटून घेतलेले आहे, त्याची पूड या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 वाटी तीळ घेतलेले आहे, ते तीळ घालून घ्यायचं आहे. खारोड्यामध्ये तीळ घातल्यामुळे एकदम छान चव येते म्हणून खारोड्यामध्ये तीळ नक्की घालायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला वाटून घातलात तरी पण चालेल. तर इथे हे सगळे जिन्नस घालून छान पळीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला दणदणीत एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर इकडे बाजरीचं जे पीठ घेतलं होतं त्याला थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे आणि छान हे पीठ एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे भिजू घालून ठेवलेलं आहे. तर यामध्ये थोड्याशा गुठळ्या झालेल्या आहेत म्हणून अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला छान हाताने चोळून आपल्याला यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. तर इथे अशा पद्धतीने दोन्ही हातांनी मी छान चोळून यामधल्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. तर काही जण काय करतात, त्या बाजरीला रात्रभर भिजू घालतात, त्याची चीक काढून घेतात आणि तशा पद्धतीने खारोड्या करतात. पण इथे आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये गावाकडे जसं करतात ना, त्या पद्धतीने आपण इथे खारोड्या बनवून घेणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. तर इकडे आपली छान यावरचं झाकण काढून बघूया. तर इथे आपलं मस्त या पाण्याला छान दणदणीत एक उकळी आलेली आहे. तर या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला जे आपण गिरणीवरती जाडसर आपण जे बाजरीचं पीठ दळून आणलेलं आहे, ते पीठ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पीठ घालत असताना आपल्याला एका हाताने पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने आपल्याला हे
ढवळून घ्यायचं आहे. तर इथे आम्ही दोघीजण होतो म्हणून एक जण हे पीठ अशा पद्धतीने घालत आहे आणि पळीने सतत आपणाला हे हे बाजरीचे पीठ घालत असताना अशा पद्धतीने ढवळून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत म्हणून आपल्याला सतत पीठ घालत असताना ढवळून घ्यायचं आहे. तर इथे आपण 2 ते 3 किलोच्या इथे आपण खारोड्या करून घेत आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला कमी प्रमाणात जर करायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी हे पहाटे उठून सकाळच्या टायमिंगला तुम्ही हे पीठ शिजवून घेऊ शकता. तर इथे आमचं भरपूर प्रमाणात म्हणजे 3 किलोच्या खारोड्या आहेत म्हणून मी संध्याकाळच्या टायमाला इथे हे पीठ शिजवून घेतलं जातं. तर इथे अशा पद्धतीने पूर्णपणे हे बाजरीचं सगळंच पीठ आपण या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान ढवळून घेतलेलं आहे. तर असं ढवळल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. तर बघू शकता तुम्ही यामध्ये थोडं पण यामध्ये गुठळ्या दिसत नाहीत. तर इथे पूर्णपणे हे सगळंच बाजरीचं पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि सतत अशा पद्धतीने ढवळून घेतलेलं आहे. तर हे सुरुवातीला पीठ घातल्यानंतर थोडंसं पातळ दिसत आहे. पण जसं-जसं हे पीठ शिजत जाईल तसं-तसं या पिठाला छान दाटसरपणा येतो. तर इथे हे सर्वच पीठ घालून घेतलेलं आहे आणि छान पळीने छान हे घडसून घेतलेलं आहे. तर 5 ते 10 मिनिटं छान घडसल्यानंतर आपल्याला या पिठाला छान रटट शिजवून घ्यायचं आहे. पीठ रटट छान शिजायला लागलं, की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे छान 1 ते दीड तास आपल्याला हे बाजरीचं छान पीठ शिजवून घ्यायचं आहे. तर इथे झाकण काढून बघूया, तर आपलं इथे पीठ छान रटट शिजायला लागलेलं आहे. तर आपल्याला आणखीन पळीने पूर्णपणे यामध्ये हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे. असं केल्याने बुडाला पीठ चिटकणार नाही म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पळीने हे पीठ शिजवत असताना आपल्याला पळीने छान घडसून घ्यायचं आहे. तर हे बाजरीचं पीठ आपल्याला शिजवत असताना सतत ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत. हे पीठ शिजवत असताना आपल्याला जर 10 मिनिटांनी आपल्याला पळीने सतत अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये गुठळ्या तर होतच नाहीत आणि बुडाला हे पीठ पण चिटकणार नाही. तर हे पीठ शिजवत असताना आपल्याला 1 ते दीड तास आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक अर्धा तास झालेला आहे. तर आपल्याला आणखीन 1 तासभर आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 तासभर आपल्याला छान हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. तर 1 तासभराने बघा यावरचं झाकण काढूया. तर इथे आपलं छान पीठ शिजलं गेलेलं आहे. तर यावरती कडेने साय धरलेली आहे. म्हणजे आपल्या इथे परफेक्ट आपल्या इथे खारुड्या बनण्यासाठी आपलं इथे पीठ छान शिजलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर यामध्ये कच्चा लसूण घालायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी कच्चा लसूण यावरती छान बारीक कुटून तुम्ही या सजगुऱ्याच्या पिठामध्ये घालून घेऊ शकता. नाही घातलात, स्किप पण केलात तरी पण चालेल. तर इथे आपलं मस्त खारुड्या करण्यासाठी पीठ छान शिजले गेलेले आहे. तर हे चुलीवरतीच आपल्याला अशा पद्धतीने यामधला पूर्णपणे जाळ बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला झाकून ठेवून आपल्याला हे पीठ रात्रभर हे चुलीवर असंच गरम ठेवायचं आहे. तर इथे रात्रभर आपण पीठ हे चुलीवरती असंच झाकून ठेवलेलं आहे. तर इथे पहाटेचे 5 वाजलेले आहेत. ते आपण पीठ शिजवून घेतलेलं जे खारुड्याचं आहे, ते पातेलं आपण गच्चीवर आणून ठेवलेलं आहे. तर त्यावरचं झाकण काढून बघूया, तर मस्त आपलं इथे पीठ छान दाटसर किंवा घट्टसर झालेलं आहे. तर रात्रभर चुलीवर ठेवल्यामुळे थोडंसं हे पीठ गरम आहे, पूर्णपणे हे थंड झालेलं नाही. तर हे रात्रभर पीठ शिजवून घेतल्यामुळे सकाळी खूप दगदग होत नाही म्हणून अशा पद्धतीने आमच्याकडे रात्री पीठ शिजवून ठेवतात खारुड्याचं आणि हे पहाटं थोडंसं थंड झाल्यानंतर हे या पिठाच्या खारुड्या घातल्या जातात. हे शिजवून घेतलेलं खारुड्याचं पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथे मी कॉटनचं एक धोतर अंथरलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला हे खारुड्या घालून घ्यायचं आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे हातावरती पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला खारुड्याचं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला सांडगे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हे पोत्यावरती किंवा एखाद्या प्लास्टिकवरती सांडगे घालून घेतलात तरी पण चालेल. नाहीतर एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्यावरती अशा पद्धतीने सांडगे किंवा खारुड्या घालून घ्यायचे आहेत. तर हे सांडगे घालत असताना आपल्याला हातावरती थोडंसंच पीठ घ्यायचं आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्याला हे सांडगे घातले जातात. तर हे सांडगे तोडत असताना आपल्याला थोडेसे मोठे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. तर आपण जे सांडगे करतो ना भाजी करण्यासाठी, त्या सांडगे आपण एकदम बारीक तोडले जातात
आणि ते भाजीमध्ये शिजून मोठे होतात म्हणून एकदम बारीक तोडतात. पण हे सांडगे आपल्याला जे खारोड्याचे आहेत ते आपल्याला मोठे-मोठे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. म्हणजे हे सांडगे आपण एकदम तळून तर खाल्लं जातो, नाहीतर या ठिकाणी हे सांडगे आपल्याला शेंगदाण्यासोबत हे कच्चेच सांडगे खाल्ले जातात किंवा खारोडे खाल्ले जातात. म्हणून आपल्याला खारोड्याचे सांडगे घालत असताना आपल्याला खारोड्याचे सांडगे आपल्याला मोठे-मोठेच घालून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने आपण हे खारोड्याचे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपण हे खारोड्याचे सांडगे घालून घेतलेले आहेत. तर इथे मी अशा पद्धतीने सगळे सांडगे घालून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आणखीन एक पद्धतीने मी तुम्हाला हे खारोड्या घालून दाखवणार आहे. ते आमच्याकडे इकडे गावाकडे भरपूर प्रमाणात तशाच पद्धतीने खारोड्या घातल्या जातात. तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने खारोड्या घातल्या जातात. तर शेवगा घेतात आणि त्यामध्ये हे खारोड्याचं पीठ घातलं जातं आणि अशा पद्धतीने त्या शेवग्यामध्ये मस्त चकल्या ह्या खारोड्याच्या केल्या जातात. जर तुम्हाला खारोड्या करायला किंवा सांडगे घालायला टाईम नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने शेवग्यामध्ये पीठ घालून तुम्ही खारोड्या घालून घेऊ शकता. हे पण एकदम भारी खारोड्या लागतात आणि एकदम छान बनल्या जातात, एकदम पटकन बनले जातात. तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीने आपण इथे शेवग्याने पण तुम्हाला मी हे खारोड्या घालून दाखवलेले आहेत. तर हे खारोड्या आपल्याला सकाळी घातल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला आपल्याला या धोत्रावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे खारोड्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2 ते 3 किलोच्या इथे खारोड्या घालून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये पण एक खारोड्या घालून दाखवलेले आहेत आणि सांडगे कसे तोडायचे ते पण दाखवलेले आहेत. तर हे 2 ते 3 दिवस खारोड्या आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण 2 ते 3 दिवस आपण हे खारोड्या छान वाळवून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही पहिल्या पद्धतीमध्ये आपण इथे मस्त खारोड्याच्या चकल्या करून घेतल्या आहेत. तर गावाकडे भरपूर प्रमाणात अशाच पद्धतीने खारोड्या केल्या जातात आणि या ठिकाणी आपण सांडगे पण हे खारोड्याचे तोडून घेतलेले आहेत. तर इथे आपली मस्त कुरकुरीत, क्रिस्पी आपली इथे गावाकडील पद्धतीने आपली इथे खारोड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने बाजरीपासून खारोड्या जर केलात 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. तर याला जाळी बनत नाही, बुरशी येत नाही. तर अशा पद्धतीने आपण इथे खारोड्या करून घेतलेल्या आहेत. तर हे खारोड्या तुम्ही तळून पण खाऊ शकता, नाहीतर कच्चे खारोड्या पण खाल्लात ना एकदम चवीला भारी लागतात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.